नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आज बँक निफ्टीचं वीकली ॲनालिसिस पाहणार आहोत. ठीक आहे. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा काय करूया. हा जो आहे ना डेलीचा चार्ट आहे, काय म्हणतो मी डेलीचा आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा ह्याला मंथलीवर घेऊन जाऊया. ठीक आहे. मंथलीवर घेऊन गेल्यानंतर बघा, ही मंथली चार्ट आहे, काय म्हणतोय मी वीकली आहे, मंथलीवर शिफ्ट होऊया. ठीक आहे. मंथलीवर आपण शिफ्ट झालेलो आहोत. बघा, की आता आपण काय करूया, पहिल्यांदा लेवल फाइंड करूया. जे कॅन्डल जे दिसतात ना, त्याच्यावरून आपण लेवल फाइंड करून घेऊया. ठीक आहे. जर खालच्या साईडला बघायला गेलं तर 51,300 हे आपल्याला माहिती आहे, की 51,300 हा आता स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून ॲक्ट करत आहे. ठीक आहे. वरच्या साईडला रेजिस्टन्स 52,000 हा रेजिस्टन्स म्हणूनच ॲक्ट करेल. काय म्हणतोय मी, 52,000 हा रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट करेल. आणि नंतर आपल्याला जे वर हाय जे आहे ना 52,400 हे आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे. मग त्यासाठी पण आपण एक लाईन काढून घेऊया, 52,400. ठीक आहे. आपण ही 52,400 ही लाईन काढून घेतली आहे. ठीक आहे. आपण आता ही बघा, की लेवल फाइंड केले आहेत मंथली बेसवर. काय म्हणतो मी, मंथली बेसवर आपण ही लेवल ड्रॉ केलेले आहेत. तर नंतर आपण आता वीकली ॲनालिसिस करणार आहोत ना, त्यासाठी आपण काय करूया, की वीकलीवर शिफ्ट होऊया. आपण आता वीकलीवर शिफ्ट झालेलो आहोत. बघा, हा आहे वीकली चार्ट. लक्षात आलं? आता जर मार्केटमध्ये बघा, की आपल्याला लेवल तर ऑलरेडीच आलेले आहेत तिथं. आपल्याला जर वीकलीचा ॲनालिसिस करायचा असेल तर इम्पॉर्टंट काय आहे, की मार्केटने ओपन पण तसंच झालं पाहिजे. आता जर सध्याची महत्त्वाची कंडिशन अशी आहे, की जर मार्केटमध्ये वीकली म्हणजे मंडेला ओपन कसं होतं ना, ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता मग मी सांगतो तुम्हाला, की पहिला पॉईंट लक्षात ठेवा. मार्केट जर गॅप अप, काय म्हणतोय मी, मार्केट जर गॅप अप, दुसरी कंडिशन फ्लॅट असं जरी ओपन झालं तरी काही प्रॉब्लेम नाही. काय म्हणतोय मी, गॅप अप फ्लॅट ओपन झालं तरी काय प्रॉब्लेम नाही. जर तिसरी कंडिशन म्हणजे जर मार्केट जर गॅप डाऊन ओपन झालं, मी वीकलीचं सांगालो, वीकली म्हणजे आता मंडेलाच मार्केट जर गॅप डाऊन ओपन झालं तर कसं झालं, गॅप डाऊन. मार्केट जर मंडेला गॅप डाऊन ओपन झालं तर आपल्याला मार्केट कसं पाहायला मिळेल, ही तिन्ही पण कंडिशन आपण आज चेक करूया. नंतरच्या वेळी जे डेली चार्ट ओपन होईल ना, तर त्यामध्ये आपण डेली चार्टवरनं ॲक्युरेट ॲनालिसिस करूया. ठीक आहे. मग त्याआधी आपण काय करूया, की समजा आता मार्केट गॅप अप ओपन झालं, गॅप अप म्हणजे 52,000च्या वर ओपन झालं, तर मार्केट आपल्याला हे काय करेल, की 52,000च्या वर ओपन झाल्यानंतर तिथूनच मार्केट आपल्याला वर फिरलेला असं दिसेल. कारण की ती सपोर्ट म्हणजे जो हाय प्रिव्हियस लेवलचा जो हाय आहे ना, प्रिव्हियस कॅन्डलचा हाय, तो ॲक्ट ॲज सपोर्ट करेल आणि तिथून नंतर मार्केट वर केलेलं पाहायला मिळेल. ठीक आहे. पण त्याच्या आधी इथं एक रेजिस्टन्स येतोय. किती ती रेजिस्टन्स म्हणजे 52,000 सॉरी रेजिस्टन्स बघा काय येतोय तो. इथे एक रेजिस्टन्स आहे 52,400 हा रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट करेल. म्हणजे जेव्हा 52,000वर मार्केट ट्रेड करत असेल ना, तर त्यानंतर आपल्याला पहिला जो रेजिस्टन्स पाहायला मिळेल तो म्हणजे 52,400 हा रेजिस्टन्स आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे. पण आता मार्केट समजा काय म्हणतोय मी, गॅप अप ओपन झालं. ठीक आहे. तर असं कंडिशन होईल. जर मार्केट फ्लॅट ओपन झालं ना, तर काय प्रॉब्लेम नाही. इथून नंतर मार्केट असं स्लोली वर जाईल. ठीक आहे. पण गॅप डाऊन, आता तिसरी कंडिशन होती ती म्हणजे गॅप डाऊन. मार्केट जर समजा गॅप डाऊन ओपन होत असेल तर काय होईल प्रॉब्लेम. बघा, मार्केट समजा कुठं ओपन झालं, 51,700 800च्या खाली, कुठं म्हणतोय मी 800च्या खाली. मार्केट समजा 51,708 थांबा एक मिनटं दिले तुम्ही, 51,800 खाली ओपन होत असेल तर मार्केटमध्ये प्रॉब्लेम असा आहे, की मार्केट आपल्याला इथं ह्या झोनमध्ये तर ऑलरेडी व्हॉलटाईल पाहायला मिळेल. पण नंतर जेव्हा ते 51,300च्या खाली येईल तर निगेटिव्ह पॅटर्न तयार होऊन परत मार्केट खाली गेलेलं आपल्याला दिसून येईल. पण काय म्हणतोय मी, 51,300 पर्यंत आपल्याला मार्केट व्हॉलटाईल पाहायला मिळेल. ठीक आहे. इथं म्हणजे तुम्हाला असं ॲक्युरेटली सेलिंग करता येणार नाही. पण आपल्याला येऊ होईल, की वरच्या साईडला लगेच तयार होईल, की 51,900 52,000 ही रजिस्टर म्हणून ॲक्ट करेल आणि आपल्याला वीकलीमध्ये एक पॉज कॅन्डल किंवा थोडीशी निगेटिव्ह कॅन्डलसुद्धा पाहायला मिळेल. ठीक आहे. बघा, आता आपण काय करूया, की त्यासाठी डेलीवर शिफ्ट होऊया. की झालं वीकली ॲनालिसिस. वीकलीमध्ये मग इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा. वीकलीमध्ये एकच इम्पॉर्टंट पॉईंट आहे, की जर मार्केट जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर मार्केटमध्ये येणाऱ्या वीकला गॅप डाऊन ओपन होत असेल
51,700च्या खाली किंवा 51,800च्या खाली मार्केट जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर मार्केट आपल्याला व्होलॅटाईल किंवा साइडवेव्ह पाहायला मिळेल ह्या वीकमध्ये. व्होलॅटाईल किंवा साइडवेव्ह पाहायला मिळेल ह्या वीकमध्ये. म्हणजे आपल्याला बिग मुवमेंटचे चान्सेस कमी आहेत. आणि जर मार्केट 51,300च्या खाली येत असेल तर आपल्याला एक निगेटिव्ह कॅन्डल पण एक पाहायला मिळेल. अशी निगेटिव्ह कॅन्डल पण पाहायला मिळेल. ठीक आहे. आता आपण डेलीवर शिफ्ट होऊया. आपण आता डेलीवर शिफ्ट झालेलो आहेत बघा, की डेलीवर शिफ्ट झाल्यानंतर आता एक इथं जे हँगिंग मॅन कॅन्डलचं आपण मागच्या वेळीच आपण ॲनालिसिस केलं होतं. म्हणजे कसं केव्हा हँगिंग मॅन कॅन्डल ॲक्टिवेट होईल. ठीक आहे. मी काय म्हणतोय बघा, की हँगिंग मॅन कॅन्डल केव्हा ॲक्टिवेट होईल हे सुद्धा आपण मार्केटमध्ये ॲनालिसिस केलं होतं. आता एक व्हिडिओ ऑलरेडी पडली आहे, तुम्ही ती बघू शकता. पण तरी पण मी आता इथे एक्सप्लेन करतो. ठीक आहे. आता बघा ह्या कॅन्डलच्या जी हँगिंग मॅन कॅन्डल कधी ॲक्टिवेट होऊ शकते. जर मार्केटमध्ये गॅप डाऊन ओपन झालं, तर मार्केटमध्ये गॅप डाऊन ओपन झालं, तर आपल्याला ही जे लो आहे ना, जो प्रिव्हियस लो म्हणजे ह्या कॅन्डलचा लो 51,600 हा पाहायला मिळेल. पण जर तिथून पण मार्केट खाली येत असेल, तर नंतर आपल्याला ही खालचे जो सपोर्ट आहे तो पण पाहायला मिळेल. पण ॲक्टिव्ह होण्यासाठी काय करावं लागतं? आता बघा ॲक्टिव्ह होण्यासाठी मार्केटला बघा ही जी कॅन्डल आहे आता, ही आहे हँगिंग मॅन कॅन्डल लक्षात ठेवा. तर मार्केटने समजा इथं कुठेतरी गॅप डाऊन ओपन झालं. तिथून ती रिटेस्ट करेल कुठला त्या प्रिव्हियस जो रेजिस्टन्स आहे ना, तिथं त्याला रिटेस्ट म्हणजे आता ओपन समजा झालं किती 51,800ला. कितीला ओपन झालं समजा 51,800ला ओपन झालं. ठीक आहे. 51,800ला ओपन झाल्यानंतर तो 51,800ला ओपन झालं. त्या खाली किंवा 51,800च्या खाली ओपन झालं. तर तिथून नंतर मार्केट थोडंसं वर जाईल आणि काय होईल की रेजिस्टन्स म्हणजे ते ॲक्ट ॲज म्हणजे जो वरचा जो रेजिस्टन्स आहे ना, तो काय करेल रेजिस्टन्स ॲक्टिव्ह होईल. म्हणजे आता बघा की ह्या कॅन्डलचा म्हणजे इथंच बघा आपण ही लाईन काढू इथं. ही जो लो आहे, ही जो कॅन्डलचा लो आहे ना, ॲक्ट ॲज रेजिस्टन्स करेल आणि इथून नंतर मार्केट आपल्याला खाली गेलेलं दिसून येईल. ठीक आहे. काय म्हणतोय खाली गेलेला दिसून येईल. मग केव्हा ॲक्टिव्ह होईल ही महत्त्वाचा पॉईंट होता आपला, की समजा मार्केट उद्या गॅप डाऊन ओपन झालं आणि रिट्रेस्ट कशाला करायला लागला प्रिव्हियस लोला. प्रिव्हियस लो कुठल्या कॅन्डलचा 51,900. 51,900 पाशी आल्यानंतर जर मार्केट डाऊन जात असेल, तर आपली ही इथे एक निगेटिव्ह जर पॅटर्न पाहायला मिळाला. एक निगेटिव्ह पॅटर्न जरी पाहायला मिळाला, तर इथून मार्केट आपल्याला खाली गेलेलं दिसून येईल. ठीक आहे. इथून खाली गेलेलं दिसून होईल. ठीक आहे. नंतर आता बघू आपण जर मार्केटमध्ये कसं ओपन झालं. ठीक आहे. डेलीवर. तर बघा मार्केटमध्ये उद्याच्याला गॅपअप सेम मी काय म्हणतोय बघा जर गॅपअप ओपन झालं तर आपल्याला काहीच करता येणार नाही. काहीच म्हणजे मार्केटमध्ये डायरेक्ट आपली डायरेक्शन कुठल्या साईडला असणार अप डायरेक्शनला. आपण हे कंटिन्यू ट्रेंडमध्ये ट्रेड करेल. काय म्हणतोय मी कंटिन्यू ट्रेंडमध्ये ट्रेड करेल. आणि आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये एक बिग कॅन्डलसुद्धा पाहायला मिळेल. जर मार्केट गॅपअप फ्लॅट ओपन झालं तर. काय म्हणतोय मी आता बघा मी दाखवतो इथं. येणाऱ्या वीकमध्ये जर मार्केट समजा गॅपअप पहिलं कंडिशन आहे ती गॅपअप जर ओपन झालं इथं कुठं पण 52,000च्या वर तर तो काय करेल जो ही रेजिस्टन्स सपोर्ट आहे ना ह्याला जो सपोर्ट म्हणजे खालचा जो 51,900 हे सपोर्ट म्हणून ॲक्ट करेल आणि इथून नंतर वर गेलेला आपल्याला दिसून मिळेल. जर मार्केट गॅपअप ओपन झालं तर गॅपअप आणि जर दुसरं म्हणजे जर मार्केट समजा फ्लॅट जरी ओपन झालं तर इथं थोडा वेळ थांबून किंवा त्या मंडेलाच आपल्याला मार्केट नंतर एक हाय गेलेला दिसून मिळेल किंवा थोडंसं खाली पण येऊ द्या पॉज करू द्या मग नंतर ट्यूजडेला किंवा वेसडेला आपल्याला मार्केट असं वर गेलेलं दिसून येईल. ठीक आहे. पण गॅपडाऊनमध्ये मार्केट आपल्याला खाली म्हणजे काय म्हणता येईल की गॅपडाऊनमध्ये मार्केट आपल्याला थोडंसं एक पॉज कॅन्डल दाखवेल आणि जर मार्केट ट्रेड 51,300 खाली जात असेल तर आपल्याला निगेटिव्ह पण पाहायला मिळेल. नंतर आता बघा ही झालंय हँगिंग बँक कॅन्डलचं मी तुम्हाला सांगितलं तर ह्याला ॲक्टिव्हेट व्हायचं असेल तर गॅप डाऊन ओपन होणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर गॅप डाऊन ओपन झालं तर ही ॲक्टिव्हेट होईल. नाहीतर ॲक्टिव्ह होणार नाही. नाहीतर आपल्याला एक नवीन मूव्हमेंट किंवा बिग एक कॅन्डल वरच्या साईडला पाहायला मिळेल. आता 15 मिनिटामध्ये काय वजन होतं का चेक करूया. 15 मिनिटाचं कॅन्डल ओपन झालं आहे. ठीक आहे. इथं बघा जरा इथं असं दाखवतंय की मार्केट काय करतंय की सपोर्ट म्हणजे 51,600 51,700 सॉरी हां. ठीक आहे. 51,670 51,670 51,670 हा सपोर्ट म्हणून ॲक्ट करत आहे. तर उद्याच्याला मार्केट गॅपडाऊन जरी ओपन झालं, काय म्हणतो मी गॅपडाऊन म्हणजे कुठं ओपन झालं बघा 51,800च्या खाली. इथं. इथं जर ओपन होत असेल 51,800च्या खाली तर इथून नंतर मार्केट कुठं टेस्ट करेल म्हणलेलं
51,900ला आणि तिथून नंतर आपल्याला पहिलं टार्गेट पाहायला मिळेल ते म्हणजे 51,670 हे आपल्याला टार्गेट पाहायला मिळेल. समजलं मी काय म्हणतोय? मार्केट जर गॅप डाऊन, आता लक्षात ठेवा आपण टार्गेटविषयी बोलत आहे. मग जेव्हा थोड्या वेळी आपण काय पाहिलं होतं की जर मार्केट ओपन झाल्यानंतर कोणत्या डायरेक्शनला जाईल हे पाहिलं होतं, पण आता आपण लेवलनुसार पाहायला लागलो. ठीक आहे, लेवलनुसार म्हणजे जर मार्केटमध्ये गॅप डाऊन ओपन झालं, बघा लक्षात ठेवा, पहिला पॉईंट लक्षात ठेवा, गॅप डाऊन ओपन झालं कुठं? 51,800च्या खाली. 51,800 हे करतो मी जरा. 51,800 जे आहे ना, ह्याच्या खाली मार्केट जर समजा गॅप डाऊन ओपन झालं, ठीक आहे, ह्याच्या खाली जर ओपन झालं तर आपल्याला नंतर मार्केट थोडंसं इथं वर, इथं नंतर रेजिस्टन्स कुठंतरी फेस करेल आणि तिथून नंतर आपल्याला पहिलं टार्गेट म्हणजे 51,600 हे पाहायला मिळेल. काय म्हणते समजलं? हे टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल नंतर. आता दुसरा पॉईंट म्हणजे समजून घ्या, मार्केट जर फ्लॅट म्हणजे इथंच कुठंतरी ओपन होत असेल 51,800, 900 किंवा 51,900 ते 51,800 ह्या म्हणजे 100 पॉईंटच्या रेंजमध्ये ओपन होत असेल तर आपल्याला मार्केट इथं साईडवेव गेल्यानंतर परत एक ब्रेकआउट देत असेल तर आपल्याला एंट्री मिळेल. ब्रेकआउट जर देत असेल तर ब्रेकआउटला आपण एंट्री घ्यायची आहे आणि तिथून नंतर आपल्याला नवीन जे ट्रेंडसोबत आपल्याला राहायचं आहे. काय म्हणतो मी? ट्रेंडसोबत राहायचं आहे. ओके. आणि तिसरे म्हणजे जर मार्केटमध्ये गॅप अप ओपन झाला, गॅप अप म्हणजे म्हणतोय की 52,000 दिसते का इथंच ओपन झाला, तर तो काय करेल, प्रिव्हियस जो रजिस्टन्स आहे, प्रिव्हियस रजिस्टन्स म्हणजे आता हीच म्हणता येईल 51,900, 950 तो ॲक्ट ॲज सपोर्ट करेल आणि इथून नंतर मार्केट आपल्याला वर गेलेलं दिसून येईल. ठीक आहे, हे झालं बँक निफ्टीचं डेली आणि उद्याचं ॲनालिसिसमध्ये उद्या काय होऊ शकतं. ठीक आहे, पण महत्त्वाचा पॉईंट असा आहे की मार्केटमध्ये ओपन होते कसं, त्यावर आपण वीकली ॲनालिसिस केलं होतं. ओपन कसं होतं लक्षात ठेवा. जर मंडेला मार्केट अजून लक्षात ठेवा, सगळे पॉईंट रिमेंबर करतो. जर मार्केटमध्ये गॅप डाऊन ओपन होत असेल, गॅप डाऊन लास्ट एकदा सांगतोय, गॅप डाऊन ओपन होत असेल तर मार्केट आपल्याला साईड वेव किंवा व्होलॅटाईल पूर्ण वीक पाहायला मिळेल. काय म्हणतोय? साईड वेव किंवा व्होलॅटाईल. ठीक आहे, आणि नंतर जर 51,300 म्हणजे ह्याच्या खाली पण गेलेलं दिसत असेल तर आपल्याला नंतर खालचं नवीन लेवल परत आपल्या हाय तशा ओपन होतील नाही, पण ह्या खाली 51,300च्या खाली आपल्याला ट्रेड करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि जर फ्लॅट आणि जर गॅप अप ओपन होत असेल तर आपल्याला एक बिग मुवमेंट पण पाहायला मिळेल. कॅन्डलची जी नवीन जे आहे ना, नवीन पहिलं टार्गेट येईल आपलं 52,400, नंतर परत हाय पण पाहायला मिळेल. ठीक आहे, फ्लॅट आणि गॅप अपमध्ये. चला भेटूया सोमवारी, म्हणजे उद्याच भेटूया आपण, काय होतं बघूया. आणि जर काय प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि मला सांगू शकता. तोपर्यंत बाय, थँक्यू, उद्या भेटूया.